तर नमस्कार मंडळी आणि तुम्ही बघाल तर आज आहे 11 एप्रिल 2024 आणि आपण आता आधी BSFचा जो चेकपोस्ट आहे धोरोडोला तिकडे आपण एंट्री केली, गाडी नंबर दिला, आधार कार्ड नंबर वगैरे दिला आणि आता पुढे आपण पार्किंगच्या एरियाच्या इकडे निघालो. तर जनरली तुम्ही बघाल तर ऑफ सीझन आहे, त्याच्यासाठी हा सेंटर पॉईंट आहे आणि इथपर्यंत फूडपर्यंत आपल्याला आता गाडी नेऊन जायला देतात. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत बरोबर 12 आणि आपण आलेलो आहोत ग्रेट रन ऑफ कच्छमध्ये. तर हे तुम्ही बघितलं सरळ हा तिकडनं असा जिकडे तुमचं नजर जाईल ना तिकडे हा आहे ग्रेट रन ऑफ कच्छ आणि हे आहे तो वॉच टॉवर फेमस. तर आता सिन्स हे ऑफ सीझन आहे आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जायला मिळालेलं आहे, पण जनरली तो एक पॉईंट आहे, तिकडनं आयदर कॅमल राईड नाही तर गव्हर्नमेंटचे बसेस असतात. तर हा आहे ग्रेट रन ऑफ कच्छ आणि इकडे ते थोडंसं शूटिंग बिटिंग जे काय म्हणतात करायला, पारंपरिक पोशाख घालून वगैरे करायला असं आहे. हा एक स्ट्रक्चर आहे म्हणून थोडंसं इकडे सावली मिळते आहे, नाहीतर करंट टेम्परेचर 43 डिग्री आहे इकडे. झूम करत जा आणि पिशी अशी हलवत जाईल, रिफ्लेक्शन येते. फोकस कर बेअरली असं इथे इथे येते, असं येते इथे, तू इथे ये. होतं रिफ्लेक्शन कमी. तू हलवून होतं कॅमेरा. नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहे दुपारचे 12:34 आणि बाहेरचं टेम्परेचर होतं मला वाटतं 43 डिग्री टेम्परेचर. तर आम्ही आता ग्रेट रन ऑफ कच्छचा जो गव्हर्नमेंटने जो केलेला जो पॉईंट आहे तो आता बघितला. आणि जनरली जेव्हा सीझन असतो तुम्ही बघितलं तर हा तो 4 किलोमीटरचा पट्टा आहे फ्रॉम हिअर टू तिकडे जे आपलं BSF ने सगळं एंट्री वगैरे केलं, तो जो पट्टा आहे त्या 4 किलोमीटरचा तिकडे जायला गव्हर्नमेंटच्या बसेस नाहीतर प्रायव्हेट हे असतात. आणि समोरच त्या साईडला टेंट सिटी आहे, ती म्हणजे तुमची रणोत्सव टेंट सिटी. तर हा असा तुम्ही बघितलं तर अफाट रणोत्सवचा एरिया आहे, म्हणजे हा आहे ग्रेट रन ऑफ कच्छ. तर आता आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्याकडे जाणार आहोत, ते म्हणजे आहे काळोडुंगर. आणि काळोडुंगरवरून आपण नंतर मग तो जो आपला डोलवरियाचा जो पॉईंट आहे आणि आपलं जे स्टे आहे तिकडे आपण जाऊ. आणि आजचा असा हा प्लॅन आहे. तर जो रस्ता आहे फ्रॉम नारायण सरोवर टुवर्ड्स धोरडो, रस्ता एकेरीचा रस्ता आहे आणि थोडंसं माझ्या हिशोबाने काय काय सेक्शन्समध्ये लो ग्राउंड क्लिअरन्स व्हेकल्सला प्रॉब्लेम येईल, पण थोडंसं ते सांभाळून चालवावं लागतं. आणि त्या एरियाजमध्ये ट्रक ट्रॅफिक खूप आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ट्रक ट्रॅफिक होतं. तर आता आम्ही सगळं सनस्क्रीन सगळं लावून निघालेलो. तर असं आहे. हा आता छोटा अपडेट. थँक्यू.